पद्धतीने कुठेच पाहिलं नाही जगात. 7 दिवस मिरवणूक आमच्या इकडे एकच दिवस असते, ते पण शेवटच्या दिवशी असते. आणि आम्ही आजच फुगडी खेळली मध्ये मिरवणुकीत दोघं अशी फुगडी झाली, आमच्या दोघांच्या पायाला फोडा आली. अशी फोडा आली की चालता येत नाही की नाही. मग गोपाळ म्हणाला, देवा आता थकलो, फोडा आले पायाला, दुखा लागल्या आणि तू अजून काल्याचंच कीर्तन करायला लागला. गौरव कीर्तन कर, तू उरकलं लवकर. म्हणजे असे गोपाळ म्हणायला लागले. गोपाळ म्हणायला लागले, भगवान परमात्माने सांगितलं सर्व शिदुऱ्या त्या ठिकाणी जमा करण्यात आल्या. आणि आता तो काल्याचा अभंग आपल्याला म्हणायचा आहे. आणि काल्याचा अभंग झाल्याच्या नंतर आपल्या काल्याच्या कीर्तनाची त्या ठिकाणी समारोप होणार आहे. आपल्या सप्ताहाचा समारोप या ठिकाणी होणार आहे. तत्पूर्वी भगवान परमात्म्याचं वारकरी नियमाप्रमाणे एकदा भजन विठोबा रखुमाय विठोबा रखुमाय विठोबा रखुमाय रखुमाय विठोबा कृष्ण मनी कटी धरेला कृष्ण मनी धरेला कृष्ण मनी धरेला कृष्ण मनी अवघाजने प्रकाश अवघाजने प्रकाश आला वाटू एकमेका आला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वैष्णवाचा वाटुनिया ब्रह्मादिका वाटुनिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवो उत्तम लोका दाखवो काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम तुका मनी भूमंडळी तुका तुका मनी भूमंडळी आम्ही बरे वीर गाणे आम्ही बरे वीर गाणे चरणी आपली काल्याची सेवा या ठिकाणी
समर्पित आपल्याला करायची. तुम्हा सर्व श्रोते मायबापांच्या चरणी सेवा समर्पित करायची. आणि सेवा समर्पित करत असताना एकच विनंती आहे की जर आपल्या गावामध्ये काही भागवत सप्ताह होत असेल, काही धार्मिक कार्य होत असेल तर तुम्ही भरभरून प्रतिसाद त्याला दिला पाहिजे. सर्वांनी सहकार्य केलं पाहिजे. सर्वांनी भरघोस त्या ठिकाणी वर्गणी सुद्धा दिली पाहिजे. कारण पैशाशिवाय काही गोष्टी होत नाही महाराज, त्या लागतच असतात. सर्वांनी भरभरून त्या ठिकाणी सहकार्य करावं एवढीच विनंती आहे. आणि शेवटी जाता जाता आता ही कथा म्हणजे कीर्तन झालं म्हणजे उद्यापासून मी तुम्हाला काही सांगणार नाही, बरोबर आहे का नाही. फक्त जाता जाता एक गोष्ट सांगतो की सासू सासऱ्याची चांगली सेवा कर जा, आहे का नाही. सासू सासऱ्याची चांगली सेवा कर जा. काय सकाळी रोज चहा दे जा, डबल रोटी दे जा, नाही बळ खाऊ घाल जा, पण दे जा, बरं काय, आहे का नाही. आणि सासू सासऱ्यांना ते दिलं ते गुमान खाजा, सासाला अवघड असतात. आणि म्हणून सर्वांच्या चरणी एकच विनंती, आई वडिलांची सेवा करा. सर्वांनी त्या ठिकाणी गुण्या गोविंदाने राहावं एवढी भगवान परमात्म्याच्या चरणी विनंती करून सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर जय देव जय
हरे हरे दिगंबराय दिगंबराय नमः शिवाय नमः शिवाय कर्पूर रंजन दीपम धूपम समर्पयामि उदगण्याला पापी जनाला वाहण्यासी सदरो हरि ओम श्री समशा सजलम सिंधुपात्रे सुरदर्शाकाले खणे पत्रमुरी शारदा सर्वकाल तज्ञाना विश्वपालम यात्रे याते पुष्पंजल यावन्यमोद सजल गोपाल अंबिका द्राव उपमेगतिदार के राजा दिराजा भावे प्रवक्ष परमेश्वरी मंत्र पुष्पांजलि समर्पयामि गोपाल कृष्ण भगवान की नंदिकेश्वर भगवान की जय नमः पार्वती पदे हर हर महाराज की जय गावात आल्यापासून तुम्ही सर्व जनुनावासियांनी खूप प्रेम आम्हाला दिलं आहे की नाही. सर्वांनी अगदी लहान लेकरासारखा माझा सांभाळ केला. मी एकतर एकटाच आलो या भागात. येत असताना भीती वाटत होती महाराज. म्हणलं बा आपण एकटेच चाललो, कोणी सोबती आपल्या जीवाभावाची मंडळी भेटली का नाही भेटत आहे का नाही. पण मेघनाथ महाराज असतील, आमचे विजूभाऊ असतील, नाही सर्व मंडळींनी अगदी लेकराप्रमाणे जीव लावला. आपल्या गावामध्ये ज्यांच्यामुळे येणं झालं असे असणारे श्री विठ्ठल महाराज बेलेकर, त्यांनी आमच्या मेघनाथ महाराजांनी विठ्ठल महाराजांना फोन लावला की महाराज आम्हाला एक करावा आहे. आणि विठ्ठल महाराजांनी आमचे मित्र अभिषेक महाराजांना फोन लावला. त्यांच्या माध्यमातून माझा एक व्हिडिओ त्यांनी मागितला. महाराज बोलतात का नाही बोलत, त्यांचा एक व्हिडिओ टाकावा. असा व्हिडिओ त्यांना टाकला. आणि त्या एवढ्या सगळ्या आट्यापिट्याच्या नंतर तुमच्या गावामध्ये माझं येणं झालं. आणि आल्याच्या नंतर खूप प्रेमळ आणि जिव्हाळ्याची मंडळी अशी आहे की मेघनाथ महाराजांना सगळं असं वाटतं किती दिवस झाले बहुत दिवसाची मैत्री आहे की काय असं वाटतं. खूप प्रेम त्यांच्या घरच्या मंडळीने सुद्धा दिलं. आमचे अनंता महाराज असतील, खूप अगदी हसमुख चेहरे आहेत बरं का. आमचे किरण भाऊ असतील. आता कोणाकोणाचं नाव घेऊ मी, आता बऱ्याच जणांची नावं पाठ झाली आणि सगळ्याचे नाव घ्याल. मी तुमची बायको नाही बाबा, सगळ्याचे नाव ना घेतलेच पाहिजे असं काही नियम आहे की नाही. आमचे दिलीप मामा असतील, तदनंतर आमचे बळीराम सवाई राठोड मामा नाईक, तदनंतर विजूभाऊ बळीराम पवार नाईक, सर्व गावकरी मंडळी, तुम्ही सर्वांनी हा भव्य दिव्य सप्ताहाचं नियोजन केलं. माझ्या पांबळासारख्या माझ्या लहान लेकराला तुम्ही या ठिकाणी बोलवलं. तुम्हा सर्व गावकरी मंडळींचे मनपूर्वक आभार मी व्यक्त करतो. असा सप्ताह करत जा. खूप मोठा भव्य दिव्य स्वरूपाचा तुम्ही कार्यक्रम करावा. मला बोलवा नका बोलू मला काही आग्रह नाही, परंतु तुम्ही हा सप्ताह अविरत चालू ठेवावा. मला एक दिवस अशी बातमी यावी की तुमच्या सप्त्याला 50 वर्ष पूर्ण झाले. मला एक दिवस अशी बातमी यावी की तुमच्या सप्त्याला 100 वर्ष पूर्ण झाले. भगवान भोलेनाथाने नंदिकेश्वराने तुमच्याकडून या धार्मिक कार्याचं, या धर्म कार्याचं कार्य करून घेत राहावं. आणि हेच भगवान परमात्म्याच्या चरणी त्या ठिकाणी विनंती करतो. सर्व मंडळीने खूप प्रेम दिलं. सर्व मंडळीचे मनपूर्वक ऋण व्यक्त करतो. आणि जात असताना, आता उद्या जायचं आहे की नाही, जात असताना सर्वांच्या चरणी एकदा दंडवत प्रणाम करतो. पुन्हा आम्ही काल सांगून गेलो, पुन्हा भेट होईल काय कोण दिवस येईल कैसा नाही, देहाचा भरोसा. म्हणून तुम्हा सर्व मंडळींचे मनपूर्वक एकदा पुनश्च आभार मानतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. तदनंतर आता पुढे लगेच दहीहंडीचा कार्यक्रम होईल आणि तुम्हाला प्रसाद दिला जाईल. धन्यवाद. तुम्ही फक्त पूजन करून घ्या. गोपाल कृष्ण भगवान की, शिवलाल महाराज की, जगदम्बा माता की, नमः पार्वती पदे हर 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 हर. अपने अपने माता पिता की, बाल गोपाल की, आज की आनंद की, भारत माता की, बोलो रे भाई सब संतन की. बाला देवकी नंदन गोपाला, बला गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. देवकी नंदन गोपाला, मुरली मनोहर गोपाला. देवकी नंदन गोपाला, मुरली मनोहर गोपाला.
गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला गोपाल कृष्ण भगवान की नंदिकेश्वर भगवान की भागवत महापुराण की नमः पार्वती पदे हर हरे हर हरे हर हरे मेरे भाई सब संतन की प्रसाद घ्या शांततेत तुम्ही घरी नका जाऊ प्रसाद घ्या तुम्ही घरी नका जाऊ प्रसाद केला दही साखरेचा प्रसाद केला दही साखरेचा फेरा चुकविला जन्म मरणाचा फेरा चुकविला जन्म मरणाचा राम नाम घ्या तुम्ही उभे नका राहू राम नाम घ्या तुम्ही उभे नका राहू प्रसाद घ्या तुम्ही घरी नका जाऊ प्रसाद घ्या तुम्ही घरी नका जाऊ प्रसाद केला दही भाताचा प्रसाद केला दही भाताचा फेरा चुकविला 184चा फेरा चुकविला 184चा राम नाम घ्या तुम्ही उभे नका राहू राम नाम घ्या तुम्ही उभे नका राहू प्रसाद घ्या तुम्ही घरी नका जाऊ प्रसाद घ्या तुम्ही घरी नका जाऊ की जय नंदिकेश्वर सब संतांची